आता रात्र झाली आणि आम्ही जेवायला आलो आहे. इकडचं एक जे फेमस साहिल लंच होम बघू शकता तुम्ही. गर्दी किती आहे. आम्हाला सुद्धा अर्धा तास वेटिंग घ्यावं लागणार आहे. नंबर लावलाय तर मी बघते जेवण प्राइस कशी आहे आणि मग तुम्हाला सांगते. वाट बघून आता जवळजवळ पाऊण तास झालाय पण तरी नंबर नाही आलाय. सो आता जस्ट आमचा नंबर लागलाय. आम्ही ऑर्डर दिली. बघूया का तिथे जेवण. हा आता आमचा बांगडा तंदूर आलेला आहे. दिसायला तर छान दिसतोय, पण जसं आम्ही खायला लागलो ना तर आम्हाला जाणवलं की तो अजून कच्चा आहे, म्हणून मग आम्ही रिटर्न केला लगेच. सो आता आमचं जेवण आलेलं आहे बऱ्याच वेळानंतर. हॅलो. सो आता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहे. तिथून जेवून आम्ही तिथून 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवरती आहे जिथे जेवायला गेलेलो, साहिल लंच होम, नागावच्या वाडीपासून. आणि तिथे आम्ही साधारण 9 वाजता पोहोचलेलो. 10 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास तर वेटिंग होतं. मग 10 वाजता आम्ही ऑर्डर दिल्यानंतर जेवण यायला अजून त्यांनी 20-25 मिनिटं घेतली. आणि मग नंतर जेव्हा जेवण आलं मी घेतलेलं बांगडा तंदूर. त्यांचं साहिल स्पेशलमध्ये होतं ते बांगडा तंदूर, जसं चिकन तंदुरी असतं तसं. सो ते जेव्हा आलं ना तर एकतर त्याचं जे वरचं जी स्किन होती त्याची खवलं काढलेली नव्हती. सो जेव्हा तो जो मसाला आहे तो ऑब्व्हियसली स्किनवर होता तर ते खाताना सगळी खवलं लागत होती. बट ते इग्नोर जरी केलं मग मी जेव्हा मांस त्याचं खायला गेलो तर कळलं की ते पूर्ण कच्चं होतं आतून. आम्ही त्यांना सांगितलं तर ते बोलले की ठीक आहे आम्ही रिप्लेस करून देतो, बट आम्ही नंतर ती ऑर्डर कॅन्सल केली. त्याच्यानंतर जे थाळीमध्ये जे होतं ना बोंबील फ्राय आणि बांगडा फ्राय ते फ्रेश होते, ते छान होतं. तिसऱ्या मसाला घेतलेलं ते पण बरं होतं. सो फक्त तो एक जो होता ना तो थोडा शिजला नव्हता प्रॉपर. तुमचं मी ओव्हरऑल तुम्हाला सांगेन तर टेस्ट वाईज 3.5 5 पैकी. कॉस्ट वाईज पण ओके होते कॉस्ट. सो ओके ऑन द कॉस्ट पार्ट. आणि जी क्वांटिटी होती ती 4 आउट ऑफ 5. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तसं चांगलं आहे. पण जेव्हा तुम्ही 1 तास लाईनमध्ये वाट बघतात आणि मग जे एक्सपेक्ट करता किती चांगलं असेल तेवढं ते चांगलं नाही आहे. सो हे सगळं करून येईपर्यंत आता आम्हाला 11:30 वाजलेले आहेत. सो बघा अजूनही आजूबाजूला खूप ऑप्शन्स आहेत. व्हेज रेस्टॉरंट्स आहेत जर तुम्ही व्हेज खाणार असाल. नॉनव्हेजचे पण अजून आहेत काही जे मी अजून ट्राय नाही केले. बट हां, जर गर्दी नसेल तर तुम्ही तिथे जेवू शकता. बट लाईन लावून जेवल्यावर जर तुम्हाला वाटेल की हा आम्हाला एकदम परम आनंद मिळेल जेवणाचा तर तसं नाही होणार. ओके इश जेवण आहे. सो ऑन ॲन ॲव्हरेज 3.5 आउट ऑफ 5.